अटल बिहारी वाजपेयी जो हा पहिला व्हिडिओ अपलोड झालेला आहे आणि हा हम्पी सिरीजचा दुसरा व्हिडिओ आहे। पंपा सरोवर आणि अंजनाद्री पर्वत, अंजनाद्री पर्वतावरतीच हनुमानाचा जन्म झाला होता। आता मी पंपा सरोवराबद्दलची जी ऐतिहासिक माहिती आहे मी ती सुरुवातीला तुम्हाला सांगणार आहे आणि लगेच आपण पंपा सरोवर बघूया। तुंगभद्रा नदीच्या बॅकवॉटर्सनी इथे भातशेती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा दिसत आहे आणि मध्येच डोकावणारी ही नारळाची सुंदर सुंदर झाडं आणि भातशेती। शबरी ही रामाची एक धर्मनिष्ठ भक्त होती। ती हम्पीमधील मातंग पर्वतावर असलेल्या गुरु मातंगांच्या आश्रमामध्ये राहत होती। तिचे गुरु मातंग ऋषी यांनी मरण पावण्यापूर्वी तिला म्हटले होते की तिला रामाचे दर्शन होईल। ऋषींच्या मृत्यूनंतर शबरी रामाची भक्ती करत 13 वर्ष या आश्रमात राहिली। येथे भरपूर अशी माकडे आहेत, त्यामुळे येथून प्रवास करताना आपल्याला आपल्या हातातल्या मौल्यवान गोष्टी, खाण्याचे पदार्थ तसेच लहान मुलं यांना खूप जपून सांभाळून वरती चढवून आपल्याला इथून न्यायचे आहे। हाच तो ऐतिहासिक असा रामायणातील पंपा सरोवर आहे आणि आपण हा बघत आहोत आत्ता। लंकेच्या प्रवासाच्या दरम्यान राम लक्ष्मण येथे थांबले व शबरीच्या चरणी नतमस्तक झाले। तिला सीतेच्या अपहरणाची घटना सांगितली। शबरीने पंपा सरोवराच्या दक्षिणेकडे राहणाऱ्या वानर साम्राज्यातील हनुमान व सुग्रीव यांची मदत घ्यावी असे सुचवले। येथेच असलेल्या विजयालक्ष्मी देवीचे आपण आता दर्शन घेऊया। येथे असलेले हे विजयालक्ष्मी मंदिर तसेच जवळ असलेले शंकर मंदिर हे प्राचीन आणि खूप भव्य आहे। या दोन्ही मंदिरांना खूप बरेच असे दगडी खूप जुने असे खांब आहेत। जवळच असलेल्या शंकर मंदिराचे देखील आपण दर्शन घेऊया। समोर नंदी आहे आणि त्याच्या पलीकडेच शिवपिंड आहे। तुम्ही जर कधी हम्पीला आलात तर पंपा सरोवर या ठिकाणाला नक्की भेट द्या। पंपा सरोवर बघून झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत अंजनाद्री पर्वतावर। अंजनाद्री हे ठिकाण कर्नाटक राज्यातील कोप्पल जिल्ह्यातील गंगावती तालुक्यात हनुमानहल्ली या गावामध्ये आहे। तसेच हे ठिकाण तुंगभद्रा नदीच्या किनारीच वसले आहे। हे मी झूम करून दाखवत आहे आणि एक सुंदर अशी कमान आहे आणि या कमानीतून गेल्यानंतर पायऱ्यांचा रस्ता सुरू होतो। एक छोटासा ओढा आहे आणि त्याला पूल आहे। हा पूल क्रॉस करून आणि ही कमान क्रॉस करून आपण ह्या ठिकाणी जाणार आहोत। एका दगडावरती सुंदर असं झाड आहे आणि त्याला पूर्ण पानं नाही आहेत आणि त्याच्या बाजूलाच प्रभू रामचंद्रांची पंचधातूची सुंदर अशी मूर्ती प्रतिष्ठापना केलेली आहे आणि त्याच्या बाजूला पादुका आहेत। येथेच जवळ चपला काढून आपण ह्या डोंगरावरती आपण चढायला सुरुवात करणार आहोत अंजनाद्री पर्वत। ह्या अंजनाद्री पर्वतावर जाण्यासाठी साधारण 570 पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात आणि आपण वरती पोचून हनुमंतरायाचे दर्शन घेणार आहोत। आपण चढत असताना खालच्या दुकानांजवळ विचारलं आपल्याला किती वेळ लागेल तर सगळेजण 20च मिनटं सांगतात, परंतु 40 मिनटं चढायला इतका वेळ लागतो आणि त्या शेवटी आपण जातो तेव्हा खूप कठीण अशा पायऱ्या आहेत, परंतु मजा येते। वरती आल्यावरती खूप वारा पण आहे, त्याच्यामुळे वरती चढायला खूप मजा येते। शेवटच्या ज्या पायऱ्या आहेत त्या थोड्याशा कठीण आहेत, सुरुवातीला खूप सोप्या पायऱ्या आहेत। पूर्ण हा वरून दिसणारा खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि आपण चढत जाऊन कठीण पायऱ्यांच्या दिशेने चढायला सुरुवात करतोय। किष्किंधा क्षेत्रात माकडांचे साम्राज्य अस्तित्वात होते। तेथे वाली, सुग्रीव व हनुमान राहत होते। या टेकडीवर बरेच साधू आणि ऋषी वास्तव्य करून गेले आहेत। लोकपरंपरेनुसार वर्णन केले आहे की अंजनेयाला जन्म दिल्यानंतर अंजनी देवीला तहान लागली व तिला आंघोळ करायला पाण्याची गरज होती। नवजात बालक अंजनेयाने आपल्या आईसाठी तुंगभद्रा नदीचा प्रवाह वळवला। खूप सुंदर असे दगड आहेत आणि त्या दगडातून वाकून जावे लागते। हे बघा, हे मी पूर्ण वाकलो आहे आणि पूर्ण खूप मोठे 2-3 दगड आहेत आणि तिथून असं पूर्ण वळायचं आहे आपल्याला आणि हा थोड्याशा कठीण पायऱ्यांचा रस्ता आहे आणि आपण आता मंदिराच्या खूप जवळ आलेलो आहोत आणि लवकरच मंदिरावर पोहोचणार आहोत। त्रेतायुगाच्या शेवटी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी याच ठिकाणी याच टेकडीवरती हनुमानाचा जन्म झाला। तेच असे पवित्र ठिकाण आणि आता आपण पोचलेलो आहोत आणि समोर आपल्याला मंदिर दिसत आहे। हेच या हनुमानाचे सुंदर असे मंदिर। या टेकडीवरून सूर्योदय आणि सूर्यास्त हे दोन्ही खूप छान दिसतात, परंतु मी संध्याकाळी आलेलो असल्यामुळे आपण या टेकडीवरून दिसलेला सूर्यास्त खूप सुंदर असं सूर्यास्त बघूया। मंदिराच्या आतमध्ये अंजना देवीचे आपण आता दर्शन घेणार आहोत। तसेच हनुमानाचे दर्शन घेऊ शकत नाही, कॅमेरा अलाउड नाही आहे। तसेच मंदिराच्या समोरच्या दिशेने आपण जाऊया, तिथे बऱ्याचशा घंटा देखील बांधलेल्या आहेत।
पूर्ण केशरी रंगात हे मंदिर रंगवलेलं आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. हे बघा, या बऱ्याच अशा घंटा आहेत आणि एक दीपस्तंभ आहे समोरच. खूप उंच असं दीपस्तंभ आहे. याच पर्वतावरून बाल हनुमानाने सूर्याला पकडण्यासाठी आकाशात झेप घेतली होती. तोच हा ऐतिहासिक अंजनाद्री पर्वत. तुम्ही जर हम्पीला फिरायला आलेला असाल तर तुम्हाला सूर्योदय आणि सूर्यास्त या दोघांपैकी काही एक जर बघायचं असेल तर इथे नक्की या. खूप सुंदर ठिकाण आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट असल्यामुळे बरेच परदेशी पर्यटक देखील इथे येतच असतात. आम्हाला देखील बरेच परदेशी पर्यटक येथे दिसले. सदरचा हा माझा अंजनाद्री पर्वतचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.